2025 परीक्षा संपली. आता नशिबाचा खेळ सुरू. आपण घेऊन आलेलो आहोत आपल्याच फॅमिली मेंबरचं मार्मिक विश्लेषण शिक्षक भरतीवरती. ताई नमस्कार. अखेर रडत कडत पडत कुणत कुतहत का होईना पण परीक्षा पार पडली. आपण सगळ्यांनी किती IBPSला नावं ठेवली तरी टेट परीक्षा IBPS घेणार होतं व त्यांनी ती घेतली. अपवादोगता परीक्षा व्यवस्थित पार पडली हेही आपल्याला मान्य करावंच लागेल. जयदत्त क्षीरसागर जे अभियोगताधारक आहे त्यांचं मत आहे. तरी काही परीक्षार्थी खडे फोडतात पण नाचता येईना अंगण वाकडं त्यातले ते परीक्षार्थी असावेत असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. असो, परीक्षा कोणताही गैरप्रकार न होता पार पडली हे महत्वाचं. इतर सर्व सेवा भरतीच्या तुलनेत टेट परीक्षा व्यवस्थित ठरलेल्या वेळेत पार पडली हे नाकारता येणार नाही. टेट परीक्षेत विचारलेला प्रश्न खरेच सोपे होते. 200 पैकी 100 प्रश्न तर फक्त वाचून सुटण्यायोग्य होते. बाकी 100 प्रश्नांना थोडंफार कॅल्क्युलेशन करावं लागलं तरी ते प्रश्न काही खूप अवघड नव्हते. ज्यांनी प्रामाणिक अभ्यास केलाय व माऊस ऑपरेटिंग किंवा कम्प्युटर हाताने हे जमत होतं त्यांना ही परीक्षा व्यवस्थित व चांगली केली असेल त्यात शंकाच नाही. ताई, एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल, ऑनलाईन परीक्षेला सामोरे जायला आपले बरेचसे विद्यार्थी कमी पडले. बऱ्याच DED BED धारकांची परीक्षा झाली. आता कोणी कितीही काही ओरडलं तरी IBPS व परीक्षा परिषदांना काही फरक पडणार नाही. त्यामुळे बोंबाबोंब करण्यात अर्थ नाही. आपण सगळ्यांनी जवळपास परीक्षा दिली आहे त्यामुळे IBPSचे दोष आपल्याला माहीत झाले व आपल्यात काही कमतरता आहे हेही कळाले. विषय काय झालाय, आपल्यापैकी बऱ्याच म्हणण्यापेक्षा 90 to 95% विद्यार्थ्यांचं DED पूर्ण होऊन 10 ते 12 वर्ष लोटली व आपण 2010च्या भरती प्रक्रियेतून DED चालू अपूर्ण असल्याने किंवा 2010ला भरती न झाल्याने आजपर्यंत बेरोजगार होतो आहोत. 10-12 वर्षाचा काळ म्हणजे छोटा काळ नाही हे सगळ्यांना माहीत आहे. या काळात आपण काय भोगलोय, काय भोगतोय हे सर्वांनाच माहीत आहे. शिक्षक भरती नाही त्यामुळे शिक्षणात लक्ष विचलित झालं. मिळेल ते काम व्यवसाय करायला आपण भाग पडलो. मुलींची लग्न झाली, मुलं बाळ झाली, त्याही संसारात रमल्या. लग्नानंतर अभ्यासाचा विषय जवळपास संपला. त्यात परीक्षा परिषदेनं TET CTT नावाची लक्ष्मरेषा आपल्या माथी मारली. ती ओलांडता आपल्या नाकीनं आलं. इकडून तिकडून ती ओलांडून तर IBPS बोकांडी बसवली जिचा आपल्या शिक्षणाशी काही संबंध नव्हता. पण असो, सहन करणार नाही तो मास्तर कसला. आपल्या वेळी आपल्याला ऑफलाईन परीक्षा देण्याची सवय होती. हे ऑनलाईनचं मड आपल्याला माहीतच नव्हतं. त्यामुळे परत आली आपली पंचायत. आता 10-12 वर्ष शिक्षणाचा आपला जिथं संबंध होता तिथं आपल्यापैकी बहुतांश लोकांचा कम्प्युटर किंवा माऊस सोबत संबंध येणं म्हणजे भर उन्हाळ्यात पाऊस पडण्यासारखंच होतं. आता तरी सगळं पार पाडत आपण टेट 3 पर्यंत पोहोचलो खरे, पण परीक्षेला गेल्यावर खरी आपली गोची झाली. कित्येक विद्यार्थ्यांना स्वतःचा पासवर्ड टाकणं सुद्धा जमत नव्हतं. प्रश्न सोपे जरी असले तरी माऊस ऑपरेटिंग खूप महत्त्वाचा भाग होता. पूर्ण प्रश्न वाचण्यासाठी व पर्याय निवडण्यासाठी खालीवर घ्यावं लागत होतं. यामध्ये जास्त वेळ जात होता विद्यार्थ्यांचा. अनेक विद्यार्थ्यांना, विशेष करून महिलांना यामुळे जास्त वेळ गेला प्रश्न सोडवायला. 200 पैकी 100 प्रश्न खरंच सोपे होते, अगदी वाचून सुटण्यायोग्य. बाकीचे 100 प्रश्नही सोपेच होते पण थोडंफार कॅल्क्युलेशन करावं लागत होतं. दुसरी गोष्ट, कोणी कितीही गप्पा मारत असलं तरी 120 मिनिटात 200 प्रश्नांना वाचून गोळ्या मारून होणं सुद्धा शक्य नव्हतंच. त्यामुळे आपण लय शहाणे असल्यासारखं दाखवायला सुद्धा प्रयत्न करू नये. जे शक्य नाही ते नाहीच. गोळ्या मारायला सुद्धा वेळ लागतच होता. 120 मिनिटात ज्याने पेपर सेट केलाय त्याला सोडवणं सुद्धा कठीण आहे. जास्तीत जास्त 100 ते 120 प्रश्न सोडून होऊ शकतात. बाकीच्या प्रश्नांना गोळ्या माराव्या लागणार होत्या. जर पूर्ण 200 प्रश्न क्लिक करायचे असतील तर आता परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली. आता गप्पा मारण्यात, तक्रारी करण्यात किंवा परीक्षा ऑफलाईन किंवा एका दिवशी व्हायला हवी अशा मागण्या करण्यात काही उपयोग नाही. भानावर यायला हवे, वास्तविकता समजून घ्यायला हवी. नॉर्मलायझेशन तर होणारच आहे हे नक्कीच. या नॉर्मलायझेशनचं घोडं कुणाला लात मारेल हे सांगताच येणार नाही. आता प्रयत्नांचा भाग संपला, आता नशिबाचा भाग सुरू. पण तरी काही विद्यार्थी ओरडत आहेत की स्क्रोलिंगचे बटन चालत नव्हतं. ते कोणत्याच ऑनलाईन परीक्षेत चालत नाही तर टेटला कसं चालेल. काही विद्यार्थी म्हणतात ऑफलाईन व एका दिवशी परीक्षा व्हायला हवी होती पण ते शक्य नव्हतं कारण DED BED धारकांच्या परीक्षा घेण्यासाठी परीक्षा परिषद असमर्थ आहे हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. यामुळे या मागणीला काही अर्थ उरत नाही व नशीब चांगलं परीक्षा परिषद यांच्या मार्फत ही परीक्षा झाली नाही तर गैरप्रकार घडले असते, पेपर फुटले असते, विद्यार्थ्यांनी विविध मार्ग अवलंबून गैरप्रकार केले असते. या गोष्टीला नाकारता येणार नाही. भावी मास्तर काही कमी उद्योगी नसतात. TETचा अनुभव आहेच की आपल्याला. असो, अपवाद वगळता सगळं व्यवस्थित पार पडलं हे महत्वाचं. आता नशिबाचा भाग सुरू. खरंच मित्रांनो, आता नशिबाचा भाग सुरू झालेला आहे. परीक्षा झालेली आहे. संधी तुम्हाला देण्यात आली होती चांगले मार्क्स पडण्याची.
तिचं तुम्ही सोनं केलं असेल नसेल, परंतु आता नोकरीही नशिबानेच मिळेल. त्यासाठी आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा इथून पुढे लागणार आहे आणि त्याच वेळी 99% हार्डवर्क नोकरीसाठी आणि 1% लक ऑलवेज मॅटर. सो असंच तुमचा महत्त्वपूर्ण लेख असेल तर आपण चॅनलवरती टाकत जाऊ, जेणेकरून तुमच्या मनाला तो भिडत असतो आणि तो अर्थातच प्रत्येकाच्या काळजापर्यंत पोहोचायला हवा आणि मार्मिक विश्लेषण असेल तर सर्वांपर्यंत पोहोचायलाच हवं, म्हणूनच हा प्रयत्न.